कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात सुमित्राबाई राहत होत्या. नवरा लवकर गेला होता, पण त्यांनी एकुलत्या एक मुलाला रोहनला खूप कष्ट करून मोठं केलं होतं. घरातली भांडी घासणं, शेतात काम, लोकांच्या घरी शिवणकाम, जे काही मिळेल ते करून त्यांनी मुलाला शिकवलं. रोहन हुशार होता. त्याने इंजिनिअरिंग केलं आणि मुंबईत एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. हळूहळू त्याने मोठं घर घेतलं, गाडी घेतली आणि शहराच्या चकाकीत तो हरवून गेला. आई गावातच राहिली एकटी. एके दिवशी सुमित्राबाईंना अचानक खूप ताप आला. अंगात शक्ती नव्हती, खोकला वाढत चालला होता. शेजाऱ्यांनी रोहनला फोन केला. रोहन दुसऱ्या दिवशी आला, पण त्याच्या चेहऱ्यावर काळजीपेक्षा त्रास जास्त दिसत होता. तो म्हणाला, आई, मुंबईत चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तर खूप खर्च येईल, लाखो रुपये खर्च होतील. इथे गावातच औषधं घे आणि आराम कर. शेजाऱ्यांनी सांगितलं, अहो, मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवा, तब्येत बरी नाही दिसत. पण रोहन ठाम होता, नाही, एवढा खर्च करण्यापेक्षा घरीच उपचार करू. सुमित्राबाईंनी काहीच बोललं नाही, फक्त मुलाकडे बघून हलकंसं हसल्या. त्या रात्री सुमित्राबाईंची तब्येत आणखी खालावली. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. रोहन घाबरला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पहाटे आईने शांतपणे शेवटचा श्वास घेतला. घरभर शांतता पसरली. आईच्या अंतिम संस्कारानंतर रोहन गावातल्या जुन्या घरात एकटाच बसला होता. त्याला कपाटात एक बँकेच्या लॉकरची चावी सापडली. शेजाऱ्यांनी सांगितलं, तुझी आई नेहमी म्हणायची, हे माझ्या मुलासाठी आहे. रोहन लगेच बँकेत गेला. हात थरथरत होते. लॉकर उघडलं. आत एक जुनी पिशवी आणि काही कागदपत्र आणि एक डायरी होती. रोहनने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, माझ्या रोहनसाठी. डायरीमध्ये सगळं लिहिलं होतं. रोहन जेव्हा इंजिनिअरिंग करत होता तेव्हा त्याच्याकडे फीसाठी पैसे नव्हते. सुमित्राबाईंनी त्याच्या लग्नात मिळालेली सोन्याची दागिने विकली होती. नंतर त्यांनी हॉस्टेलची फी भरण्यासाठी घर गहाण ठेवलं होतं. आणि सर्वात मोठा धक्का, लॉकरमध्ये ठेवलेले 10 लाख रुपये. हे त्यांनी गेल्या 10 वर्षात साठवले होते. माझा मुलगा कधी अडचणीत आला तर त्याला उपयोगी पडावेत म्हणून. डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं, रोहन, मला काही झालं तर तू स्वतःची काळजी घे. मी तुझ्यासाठी नेहमीच देवाकडे प्रार्थना केली आहे. तुझं सुखच माझं आयुष्य आहे. रोहनच्या डोळ्यासमोर सगळं काळं आलं. ज्या आईनं स्वतःचं आयुष्य विकून त्याच्यासाठी 10 लाख रुपये साठवले, त्याच आईसाठी तो काही हजारांच्या औषधांवरही खर्च करायला तयार नव्हता. तो बँकेच्या त्या लॉकरसमोरच बसला. डोकं पकडून रडू लागला. आई, मी तुला वाचवू शकलो असतो, पण मी पैशाला जास्त महत्त्व दिलं. त्या दिवसापासून रोहनकडे सगळं होतं, पैसा, घर, गाडी, पण आईचा आवाज नव्हता आणि तिचा हात कायमचा हरवला होता.